बातमीपत्राला आता सुरुवात करूया। बातमीपत्रामध्ये एक सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिकेनं 6 महिन्यांपूर्वी नव्यानं निवडून दिलेल्या निवडून आलेल्या महापौर, उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी नवीन कारचं आयोजन केलं होतं आणि आता समिती अध्यक्षांकडून तसा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। तब्बल 2,16,00,000 खर्च करून 13 नवीन कार्स खरेदी केल्या होत्या। महापौरांसाठी 30 लाखांची इनोवा, तर उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी प्रत्येकी 18 लाखांच्या स्कॉर्पिओ कार खरेदी केल्या होत्या। मात्र आता सभागृह नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांना या स्कॉर्पिओ कार नकोशा झालेल्या आहेत। सध्याच्या स्कॉर्पिओ गाड्या नव्या असून त्यांच्याबाबत कोणतीही तांत्रिक तक्रार नाही। मात्र लांबचा प्रवास, वारंवार होणारे पाहणी दौरे आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना धक्के अधिक जाणवतात आणि पाठ दुखते, त्यामुळे इनोवा क्रिस्टा अधिक सोयीची ठरेल असा दावा करण्यात आलाय। सभागृह नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एकीकडे मुंबईकर खड्डे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांशी झुंज देत असतानाच दुसरीकडे त्याच रस्त्यांवरील धक्क्यांपासून अधिक आरामदायी प्रवासासाठी पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचं अपग्रेडेशन करण्याची तयारी सुरू झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। जे वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। आणि आता बातमीपत्रामध्ये आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते। लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या लोकसभेत आजही पेपर लीक दुरुस्तीवर खरं तर चर्चा होणार आहे। या विधेयकावर चर्चा होणार आहे आणि राहुल गांधी दुपारी 12:30 वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। या महत्त्वाच्या विधेयकावर दुपारी 12 वाजल्यापासून सभागृहात पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी दुपारी 12:30 वाजता या विधेयकावर आपली भूमिका मांडून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तर सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 2 वाजता चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे। पेपर लीकच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणण्यात आलेलं आहे। या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि आता नीट पेपर फुटी प्रकरणीच आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते। प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सीबीआयनं आता मोठी कारवाई केलेली आहे। सीबीआय कडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण सीबीआयनं मोठी कारवाई केलेली आहे। या प्रकरणात 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणं आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत। आरोपपत्रात 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश आहे। सीबीआयच्या दाव्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झाली असून पुढील तपास सुरू आहे। आणि आता टीईटी पेपर फुटी प्रकरणी एक मोठी बातमी सध्या समोर येते। टीईटी पेपर फुटी प्रकरणी पेपर फुटीतील आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सोनू कुमार किशनलाल दिवाकर याला भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। दिवाकरवर टीईटी प्रकरणातील इतर आरोपींसोबत संबंध नसल्याचा आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे। दरम्यान आरोपीनं 2018 मध्ये महिम पत्रण छपाई कारखान्यातून काम सोडल्याचं, तसंच आरोपींचा आणि सोनू कुमार दिवाकर याचा काहीही संबंध नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय। त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, सीसीटीव्ही मध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झाले का ह्या पेपरच्या संदर्भात, हा ठपका मेहरबान न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। आणि आम्ही त्याच्या संदर्भात मेहरबान न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिम पत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे
त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे. त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. आणखीन एक मोठी बातमी. अन्न आणि औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरं तर सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्यानंतर आता अभिमन्यू पवारांकडून पोलिसात त्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अभिमन्यू पवार यांनी औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानं खोटी आणि बिनबुडाची माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत पवार यांनी कारवाईची मागणी केलेली आहे. दरम्यान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणामुळे राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना पुन्हा जोर आलाय. आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक बोलावलेली आहे. या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियर जीआरच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर आंदोलकांशी चर्चा या बैठकीत होणार आहे. बैठकीनंतर दुपारी 1 वाजता मनोज जरांगे हे पत्रकार परिषद घेणार असून पुढील आंदोलनाची दिशा आणि सरकारबाबतची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.